तर गोलंदाजी मार्कवरती येतोय रोहित वालेकर. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं शतक. राईट अबाउट द विकेट. लेग साइडच्या दिशेने हलकाच प्लेस केलेला चेंडू. वैयक्तिक व सांघिक खातं खोलतोय विकास 1 या धावेने. धाव संख्या 1. हो सुंदर सुंदर कमबॅक. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला. पायल 11 MK ग्रुप दिवीवाडी वर्सेस विवेक 11 ताडवागळे चालू असलेला सामना. सुंदर चेंडू. या ठिकाणी झेल ड्रॉप. गचाळ क्षेत्ररक्षण अक्षय वाघमारे यांचं. दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर झेल ड्रॉप होतो अक्षयाचं. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. ब्लॉक हल्ला टाकलेला चेंडू. सुंदर चेंडू. डॉट चेंडू. या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाच धावेवर समाधान. पहिल्या षटकाअखेर संघाची धाव संख्या होती 3. बिनबाद 3. अंकुश वैयक्तिक पहिला व सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय अंकुश. MK ग्रुप दिवीवाडी महाजने संघाकडून अंकुश पवार. पहिला चेंडू स्वेअर चेंडू पंचांचा इशारा होतोय. स्वेअर चेंडू वाईट चेंडू. अवंतर धावेने धावसंख्येत वाढतो. धावसंख्या होती 4. बिनबाद 4. हवाई फायर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार.
धाव संख्या होतो 10. विवेक 11 ताडवागळे संघाची धाव संख्या होतो 10. हो सुंदर चेंडू. अक्षय सुंदर सुंदर शतरक्षण पाहायला मिळतो आपल्याला. MK ग्रुप दिवीवाडी महाजन संघाकडून स्वतः होणारा किशोर नाईक प्रतिनिधी आहेत आपल्या संघाचे. तर MK पायल 11 MK ग्रुप दिवीवाडी संघाचे ओनर आहेत किशोर नाईक तसेच मदन पवार. या ठिकाणी हवाई फायर. विवेक 11 ताडवागळे संघाचे संघमालक आहेत अशोक नाईक आपल्या मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सीमारेषा पार जातो 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने धावसंख्या होतोय 2 षटका अखेर संघाची धावसंख्या होतो 20. बिनबाद 20. चला MK ग्रुप वेळ वाया जातोय लक्षात असू द्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला. MK ग्रुप पायल 11 MK ग्रुप दिवीवाडी महाजन संघाकडून दिवीवाडी संघाकडून मेन रोड येतो तो तिकडून येतो पण तिकडे धरला पडला इकडून येतो शॉर्टकट. स्वेर चेंडू
1+1 एकूण 2 धावा. धावसंख्येत 2 ने धावसंख्या होतोय 23. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाजी मात्र अतिशय खराब पाहायला मिळतो अक्षय याच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 5 चेंडू खेळले गेलेत अक्षय याने आणि मात्र अक्षयच्या धावा किती 6 चेंडू आणि 3 धावा अक्षय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या होतो 24. पुन्हा एकदा किरण. ब्लॉक हल्ला चेंडू. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला MK ग्रुप दिवीवाडी संघाकडून. शतक पूर्ण. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या होतोय 24. हॅलो. यानंतर सामना असेल दादा 11 श्रीगाण वर्सेस गावदेवी कुरुल. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाच्या कर्णांना विनंती असेल, आपण टॉस बॉक्सवर यायचं आहे. हा पहिला कॉल असेल आपल्याला दादा 11 श्रीगाण वर्सेस गावदेवी कुरुल. ज्या रीत्या पाहिलं तर चालू सामना आहे पायल 11 MK ग्रुप देवीवाडी वर्सेस विवेक 11 ताडवागले. यामध्ये सामना रंगत असताना पाहिलं तर चौथं षटक घेऊन आलाय संजय नाईक. पहिला चेंडू खोलवट टप्पा ठेवलाय, परंतु तितकाच पाहिलं तर चलाक म्हणता येईल, कारण चेंडू धावचीत मध्ये पाहिलं तर 22 स्वरूपामध्ये धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचेल धापलकावरती ती म्हणजे 25. 25 धावसंख्या लागते धापलकावरती. गोलंदाज पाहिलं तर संजय नाईक आहे. स्ट्राईक एक सलामीसाठी जोडी आले, ती अजून कुठं क्रीजवर आहे. विकास नाईक अक्षय. मगाशी पाहिलं तर विकास नाईकने काय फलंदाजी केली होती. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर गोंदला गेला होता तोच विकास नाईक पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे, पण तो तितकाच पाहिला तर पंचांकडून वाईट घोषित होणार. 22 नियम रोल नाव लागू होते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल धापलकावरती ती म्हणजे जवळपास 26. 26 पुन्हा एकदा खेळण्यासाठी फटका घेतलाय, फटका फसलाय, बंधू तितकंच पाहिला तर 1 बाउन्स सीमा पार होणार. चौकार 4 धावेसाठी. कमॉन डीजे.
धाबलकरती ती म्हणजे 30. पाहिलं तर समीकरण काय केलंय एका चौकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा हवाई पार केला चेंडू गगनाला भिडला चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार निश्चितच झेल पकडलं जाणार जवळपास शेवटच्या क्षणाला चेंडू पकडलं गेलं बॅक टू पवेलन कम ऑन डीजे तर स्वतः कर्णधार विवेक 11 ताडवागले संघाकडून जो खेळ पाहायला मिळतोय तो स्वतः कर्णधारांनी पकडलं गेलं कारण त्यांच्या विरुद्ध आहे पायल 11 एमके ग्रुप देवीवाडी हा सामना कारण त्यांच्यामध्ये रंगत पाहायला मिळते विन मध्ये हा सामना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ बाकी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज आलाय पण तो तितकाच पाहिलं तर बीट होतोय कारण विकास वाघमारे आहे मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतं परंतु आज काय तर आज पायल 11 एमके ग्रुप देवीवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय कारण ही रंगत आहे ही रंगत पाहायला मिळतोय कारण ज्या रीत्या पाहिलं तर एक समीकरणामध्ये पहिला चेंडूवर काहीतरी खेळ केला होता पण तो तितकाच पाहिला तर आता काय तर पंचांकडून वाईड घोषित होतोय निश्चितच अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल धापलकावरती ती म्हणजे जवळपास 31 येणारे पाहिलं तर येणारे 2 चेंडू असतील 4 चेंडूंचा खेळ होतोय कारण गोलंदाज पाहिलं तर संजय नाईक अप्रतिम गोलंदाजी फेकताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फुल करण्याच्या प्रयत्नात चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जाणार बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय कुठेतरी समीकरणाची रणगती हे कुठेतरी स्टॉप होतोय ती म्हणजे पायल 11 एमके ग्रुप देवीवाडी संघाची कारण गोलंदाजी काय पाहायला मिळतं विवेक 11 ताडे वागले संघाकडून संजय नाईक याची अप्रतिम गोलंदाजी आहे फक्त 5 धावा दिल्या 5 धावा दिल्या त्याच्यामध्ये फक्त एक वाईट एक लेग वाईट स्वरूपामध्ये धावाले 6 दिल्या धावा सॉरी शेवट चेंडू अंतिम चेंडू असेल अंतिम चेंडूचा फायदा मिळणार का कारण स्ट्राईक एंडवर पाहिलं तर शेवटच्या चेंडू बॅचेज घेऊन चेंडू जाणार रेस्ट्रिक्शनच्या हातामध्ये कारण बाद होणार हा प्लेअर कम ऑन डीजे हेलो थँक्यू डीजे नक्कीच चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दादा 11 श्रीकांत वर्सेस गावदेवी कुरुळ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे दादा 11 श्रीकांत वर्सेस गावदेवी कुरुळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे चला कुरुळ संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी चला पाहिलं तर यानंतर सामना आहे दादा 11 श्रीगान वर्सेस गावदेवी कुरुल श्रीगान संघाचा कर्णधार तिथे टॉस बॉक्स आदर झालेला आहे शेवटचा कॉल असेल गावदेवी कुरुल संघाला आपण शेवटचा कॉल आहे आपण पोहोचलेत नाही एक मिनिटामध्ये आपण टॉस बॉक्सवर पोहोचले तर आपल्याला पॅनल्टी बसल्याची नोंद घ्या काशीनाथ नाईक यांच्या हस्ते टॉस बॉक्सवर हे नाणेफेकीचा कौल होणार आहे दादा 11 श्रीगाण वर्सेस गावदेवी कुरुळ यामध्ये सामना रंगणार आहे यानंतर सामना हारमधले म्हणजे जे पहिल्या फेरीमध्ये ज्यांचे लॉसमध्ये गेले
त्यांचं हे सामने रंगणार आहेत. सुनील, आपण राहता कुठे? गावदेवी करून सांगा. आपण टॉस बॉक्सवर पोहोचायचं आहे लगेच. नाणेफेकीसाठी आपल्याला सगळी वाट पाहत आहेत. उर्दू टॉक्स बॉक्स मयूर ढेबे फलंदाज पाठवायचा आतमध्ये. तो काय बोलला? टेल इज द कॉल अँड इट इज द हेड. कुरुळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय स्वीकारण्याचा निर्णय असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा तुझा प्रयत्न? 40 पर्यंत. तर दादा 11 श्रीकांत संघ, तुम्ही किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, सामना चालू होतोय एक रंगत. कारण पाहिलेलं नेमके ग्रुप देवीवाडी वर्सेस विवेक 11 ताडू वागले यामध्ये सामना रंगतोय. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर धावसंख्या लागली धापालकावरती. ती म्हणजे जवळजवळ 31 विजयासाठी ठेवल्यात 32 धावेची गरज असेल. लक्ष 32 धावेवर. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय कारण सामना स्टॅट होतोय. पहिला फटका गॅप मध्ये चेंडू फेकला. चेंडू जाणार कार्पेटच्या सहाय्याने सीमा पार 4 धावेसाठी. पहिलाच चौकार येतोय. कमॉन डीजे. देवीवाडी संघाकडून पाहायला मिळणार कारण फलंदाजी पाहायला मिळतोय, परंतु तितकाच आता गोलंदाज सुद्धा बीट करतो या फलंदाजाला. काहीसा समीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक आपले इरादा स्पष्ट केलं होतं राजेश याने, परंतु तितकाच गोलंदाज सुद्धा माहीर आहे कारण विकास नाईक गोलंदाजी मार्फत आहे. एक ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये विकास नाईक आपलं एक फळज स्वीकारतो विवेक 11 ताडवागले संघाकडून. पुन्हा एकदा त्याच दिशेला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळणार, परंतु तिथे फील्ड लगावलंय. क्षेत्ररक्षण होणार, परंतु तितकाच पाहिलं तर चुका वारंवार पाहिला फील्डमध्ये मिस्टेक व्हायला मिळतोय. ते म्हणजे या क्षेत्ररक्षणाकडून जो एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे लावलेला आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. ती म्हणजे 6. 3 चेंडूंचा खेळ होतोय. जवळपास पाहिलं तर वारंवार खेळपट्टीवर पाहिलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षण लावलं गेलं, परंतु तितकाच मिस्टेक फील्डमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हा पुन्हा एकदा त्याच दिशेला आता फील्ड झालंय. मिड ऑफला खेळला होता चेंडू, परंतु तितकाच अप्रतिम फील्ड केली गेली. 33 नंबर जर्सी परिधान केलेला या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून फील्ड होतोय. काहीशी चूक होत नाही. जवळपास पाहिलं तर निर्धाव जाते चेंडू. येणारे 2 चेंडू असतील, अंतिम 2 चेंडू असतील, 4 चेंडूंचा खेळ होतोय. जवळपास पाहिलं तर टार्गेट 32चा असेल, लक्ष 32 असेल. एक 24 चेंडू असताना परंतु पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 चेंडूमध्ये पाहिलं तर धावसंख्या झाली धापलकावरती 6. येणारे 2 अंतिम चेंडू. पुन्हा एकदा खेळण्यासाठी लो फुलटा चेंडू. चेंडू केलाय कव्हरच्या दिशेकडून सीमा पार. पहिलाच षटकार. कमॉन डीजे. चला, धन्यवाद. काय फलंदाजी आक्रमक पाहायला मिळतंय कारण जशी विकास नाईक यांनी केली होती फलंदाजी तशीच राजेच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु आता चेंडू ठेवलाय खोलवा टप्पा. पहिलं षटक समाप्त होणार. पहिल्या षटका अखेर धाव संख्या झाली धाव फलकावरती 12. कारण पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या षटका अखेर धाव संख्या झाली 12. येणारे 18 चेंडू असतील. 18 चेंडूमध्ये पाहिलं तर समीकरण असेल 20 धावेचा. सन्माननीय प्रीती फाउंडेशनचे मालक प्रीती फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय रणजित पवार
सन्माननीय प्रीती फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय रणजित पवार, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे, या मंचावर यायचं आहे, आपल्याला विनंती आहे. चला वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक घेऊन आलाय अक्षय. आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल असेल. हा चेंडू पाहिला तर अतिशय अतिशय शॉर्ट गुडले सोडून उडवलाय चेंडू. चेंडू जाणार वाईड. पंचांकडून निर्णय येतोय वाईड चेंडू आहे. अवांतर धावेच्या मदतीने धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल धावलकावरती ती म्हणजे आता 13. कारण आता समीकरण 18 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. कारण स्ट्राईक एंडवर आहे रोहित. पुन्हा एकदा त्याच रित्या, परंतु आता कुठेतरी टप्पा अप्रतिम फेकलाय. कारण लेंथ अप्रतिम आहे गोलंदाजाची. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाजाचं नाव पाहिलं तर अक्षय आहे. राजेश आणि रोहित अशी सलामवीरसाठी जोडी गेली, ती म्हणजे पायल 11 MK ग्रुप देवीवाडी संघाकडून. काहीसा समीकरण एक हलका आहे, कारण हा पहिला समीकरण एक लो असेल. कारण पहिल्या मॅचपासून पाहिलं तर समीकरण एक 41-40च्या वरतीच होता, 40+ वरती. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येते, धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावेल. मदन भाई कुठेतरी आता नाराज असतील, कारण काय पाहिलं तर टेन्शन असेल मॅन फॉर्म पिंपळवाडी संघाचं मदन शेठ. कारण एकीकडे नजर आपला रोहित आपल्या टीममधून खेळला जातो आणि तोच रोहित कुठेतरी वारंवार बीट होतोय, कुठेतरी चेंडू निर्धाव जातोय. पण तो मायाची कमतरता पाहायला म्हणजे माया मागाशी दिसला होता मदन शेठ. माया कुठं गायबत काय कळत नाही. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज रोहित. पुन्हा एकदा 3 दिशापर्यंत आता ते चेंडू पायच्या पट्ट्यामध्ये आलाय. 1 बाउन्स नाही तर सीमा पार होणार 6 धावेसाठी. पहिलाच षटकार रोहितच्या माध्यमातून. कमॉन डीजे. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. चला अनिल बंधू यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे. पहिलाच पाहिला तर मगाशी 0 या धावेवर बाद झाला होता, नाबाद होता. परंतु आता सुरुवात ज्याच्या माध्यमातून पाहिलं तर सुरुवात करते लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हलर चेंडू करतोय. परंतु तितकाच पाहिलं तर 1 धाव पूर्ण, दुसरी सुद्धा धाव पूर्ण होणार. जवळपास कुठेतरी एक फील्डमध्ये कुठेतरी एक दर्जा जो फिटनेसचा पाहायला मिळत नाही, तो म्हणजे विवेक 11 ताडवागले संघाकडून. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरण वाढेल, धावसंख्या होईल 21. धावेची गरज असेल आता 11 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा रोहित ऑन द फायर. स्ट्राईक एंडवर खेळणार का? फटका बसलाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणणार. परंतु काय घडलं, काय बिघडलं या क्षेत्ररक्षणाला? काय झालं तर नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. हात में आया था चेंडू, हात से निकल गया. कारण धरणीला दान झालं चेंडू. कारण या अशा मॅचेस पाहिलं तर हे झेल व्हायला पाहिजे. कारण झेल झालं, कॅच विन द मॅच. पण तू शेवटच्या क्षणाला हे झेल सुटलं गेलं. पहा 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवट चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल. काहीसा पाहिलं तर 1 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली 23. अंतिम चेंडू 22 धावसंख्या झालंय. अंतिम चेंडू असेल, अखेरचा चेंडू असेल. शेवट चेंडूवर तलवार फिरवली होती, परंतु काय झालं, चेंडू निर्धाव जाणार. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त. मार्फत धावसंख्या झाली धापलकावरती 22. येणारे 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. सन्माननीय या व्यासपीठावर प्रीती फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय रणजित पवार हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान यशोतीचा सन्मान स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. मुकेश कार्याध्यक्ष मुकेश साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते साहेबांचं या व्यासपीठावर रणजित पवार यांचं मानाचे उपदाशाळ, मानाचं प्रतीक श्रीफळ देऊन एक सन्मान चिन्ह देऊन यशोतीचा सत्कार या व्यासपीठावर करायचा आहे. सन्माननीय रणजित पवार सर, प्रीती फाउंडेशन अध्यक्ष.
चला पुन्हा एकदा वळतोय ग्राउंड कडे. येणारे 12 चेंडू आणि धावेची गरज असेल 10. पहिलाच चेंडू फेकलाय, हवेमध्ये असेल, परंतु तितकाच पाहिला तर चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. हवेमध्ये तरगत होता चेंडू, परंतु तितकाच पाहिला तर झेल अप्रतिम पकडला गेला. कम ऑन डीजे. असेल. येणारे 11 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. 11 चेंडू आणि 10 धावेची गरज. स्ट्राईक एंड वर नवीन फलंदाज विलास येतोय. काहीसा समीकरणामध्ये रोहित याने एक फेरबदल केला होता. एक षटकार आला होता रोहितच्या माध्यमातून, परंतु तोच रोहित बाद झालं. मागच्या मॅच मध्ये 0 धावेवर नाबाद राहिला, पण तो आता कुठेतरी आपलं खातं खोललं होतं, परंतु त्यानंतर झेल पकडलं गेलं. परंतु नवीन फलंदाज विलास येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज माहेर ठरणार विशाल. 11 चेंडू 10 धावेची गरज. पुन्हा एकदा ऑन द फायर. फटका घेतलाय, चेंडू लॉंग ऑन द ट्रॅव्हलर होते. काय झेल पकडण्याच्या नादामध्ये डाय फेकली गेली होती, परंतु तितकाच पाहिलं तर विकास नाईका होता तिथे क्षेत्ररक्षणाच्या फील्डमध्ये. झेल करता करता पाहिलं तर शेवटच्या क्षणाला झेल सुटलं गेलं. एक ऍक्शन पाहिले तर एक डाय फेकून एक क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, पण तो विकास नाईक याच्या काहीतरी ढोप्याला लागला असेल, कारण आता पाहिलं तर डाय अप्रतिम होती, पण तो झेल पकडलं गेलं नाही. या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली धापलकावरती, ती म्हणजे 23. येणारे 10 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. येणारे 10 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर फील्ड मध्ये पुन्हा एकदा कर्णधार स्वतः. एक बदलाव पाहायला मिळणार, कारण गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द फायर असेल विशाल, पण तो तितकाच पाहिलं तर स्ट्राईक एंड वर आहे, तो म्हणजे जवळ राजेश आहे. राजेशच्या माध्यमातून फलंदाजी अप्रतिम आहे, पण तो तितकाच पाहिला तर निर्धाव येतोय. राजेश कुठेतरी सांगतोय की थांब थांब जरा थांब, कारण तेवढे माझ्या सुद्धा क्षमता आहे मारण्याची, पण तू ती क्षमता पुरेपूर करणार का, कारण येणारे 9 चेंडू असतील आणि 9 धावेची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा, कारण फलंदाजाला बीट करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका घेतलाय, कवच्या दिशेकडे चेंडू खेळलाय, परंतु फील्ड होणार. क्षेत्ररक्षण होतोय तिथे. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, कारण जवळपास पाहिलं तर काय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये यामध्ये एक समवेद झालं आणि त्याच्यामध्ये फील्ड लावली गेली आणि तिथेच हा बदलाव तिथेच आपल्या फील्डमध्ये प्रदर्शन करताना पाहायला मिळलं. पुन्हा एकदा फील्डमध्ये बदलाव असेल. 4 चेंडूंचा खेळ होतोय. येणारे 2 चेंडू असतील. आता धावेमध्ये बदल असेल. येणारे 8 चेंडू आणि 8 धावेची गरज. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. चेंडू वाईड जातोय. ICC क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार, कारण अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल. येणारे 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुन्हा एकदा हवाई पार करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ एसटीला घसून जाणारा, कारण चेंडू जाते ट्रॅव्हलर होते एसटी रिक्षाच्या हातामध्ये, कारण चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा एकदा चेंडूचा समीकरण पाहिलं तर पुन्हा एकदा लेवल पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला, चेंडू फेकला, ब्रह्मास्त्र फेकला, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हलर होतोय. एकच धाव मिळणार. काय गोलंदाजीचा प्रदर्शन अप्रतिम खेळला गेला, कारण गोलंदाजी पाहिले तर अप्रतिम फेकली. कोणताही षटकार, कोणताही चौकार
दिला नाही, फक्त 3 धावा दिल्या, 4 धावा दिल्या, एक वाईट स्वरूपामध्ये आली नाही, 3 धावचीतमध्ये गेल्या, असा 4 धावा फक्त दिले या षटकामध्ये. आता येणारे 6 चेंडू असतील आणि 6 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा मदन यांच्यावर स्माईल असेल, कारण का हा पाहिलं तर सामना काय रंगत आलाय. एकीकडे आमचं कॉम्बॉक्समध्ये चाललं होतं की 18 चेंडूमध्ये मॅच संपून जाईल, परंतु पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये सामना आलाय, कारण सामना इतका रंगतगार. पुन्हा एकदा घुसून खेळण्याचा प्रयत्न तो म्हणजे पायल 11 MK ग्रुप देवीवाडी संघाकडून पाहायला मिळतोय, कारण रोहित हा बाद झाला, त्यानंतर समीकरणाचा पुन्हा एकदा भेळ बदल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आतिश येतोय, आतिश नवीन गोलंदाज आतिश येतोय. आता समीकरण काय पाहिलं तर 6 चेंडू, येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. सहा चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाज आतिश ऑन द फायर, स्ट्राईक एंडवर पाहिलं तर विलास आहे. विलास मध्ये क्षमता आहे का, कारण 1 डाऊन साठी गेलाय. पाहिलं तर आपल्या संघासाठी करावं लागेल, तसेच गोलंदाजाला सुद्धा आपल्या संघासाठी या रन अडकून ठेवायला लागतील. कोण जिंकणार, कोणाकडे तराजू फिरकणार. पाहिलं तर 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू कट्या स्वरूपामध्ये फेकला गेला, चेंडू हवेमध्ये फिरलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. शेवटच्या क्षणाला जेल पकडलं गेलं. बॅक टू पवेलियन, कम ऑन डीजे. कारण ज्या रीत्या पाहिलं आता काय झालं, कारण आता येणारे 5 चेंडू असतील आणि 5 धावेची गरज असेल. सॉरी 6 धावेची गरज आहे, कारण हा विकेट आहे. 6 धावेची गरज आहे. एक मिस्टेक पाहायला मिळतोय, पण तो तितकाच पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. नवीन फलंदाज संजय असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विकेट गमावली. पुन्हा एकदा पाहिलं तर काय, आता विकेट गमावे लागेल. बॅक टू पवेलियन. आता समीकरण पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळेल. आता बाद झाला, आला गेला संजय. कम ऑन डीजे. फलंदाज नवीन विजय कडे सुद्धा आक्रमक फलंदाजी आहे, परंतु त्याला पाहिलं तर 5व्या नंबरवर उतरलं गेलंय. कारण विजय सारखा एक हार्ड हिटर आहे फलंदाज, परंतु त्याला कुठेतरी 5व्या नंबरवर आणलं गेलंय. ते म्हणजे पायल 11 MK ग्रुप देवीवाडी संघाकडून. परंतु येणारे 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय समीकरण होतं कुठं, आणलं कुठं. कारण पाहिलं तर एक समीकरण हलकं होतं, परंतु तो हलकाचा नव्हतं केलं. आणि येणारे आता 4 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. आता पाहिलं तर कोणाकडे नाण्याचं बाजू जाणार, कारण आता पाहिलं तर शेवटच्या क्षणाला फिरकणार की गोलंदाज ठरणार की फलंदाज माहीर ठरणार. गोलंदाज जर पाहिलं तर माहीर आहे 2 चेंडूमध्ये, कारण 2 चेंडूवर 2 विकेट गमावल्या. त्या म्हणजे पायल 11 MK ग्रुप देवीवाडी संघाने, पण तो तितकाच माहीर ठरते तो म्हणजे आतिश गोलंदाज. हा चेंडू अप्रतिम आहे. चेंडू क्रॉस अँगल वरून ऑफ एसटीकडून लेग एसटीकडून ऑफ एसटीकडे आलाय. कटर स्वरूपामध्ये चेंडू फेकला गेला. आता बाजी कोणाची ठरणार सर,
आता बाजी कोणाची ठरणार? मॅच होती कुठे? मॅचचा प्रदर्शन होता कसा? एक 18 चेंडूमध्ये संपला गेला असता, पण तो मॅच आता आणून ठेवली कुठे? पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 13 धावेची गरज होती. त्यानंतर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 11 धावेवर आली गरज. परंतु त्यानंतर मॅचचा परडा हा सगळा फिरत फिरत गेला समीकरणाचा. पुन्हा एकदा पाहिलं तर पंचांकडून हा चेंडू लेगेस्टीवरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक धाव चेंडू होतोय. आता समीकरण सगळं बदलून टाकलं. काय गोलंदाजाची फिरकी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम आतिश विवेक इलेवन ताड विभागाला संघाकडून पाहायला मिळते गोलंदाजी. वारंवार बीट होते फलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. आता येणारा 5वा चेंडू असेल. हा चेंडूचा फडका, हा चेंडू बादशा पट्ट्यामध्ये दिला. फिनिश करणार कमॉन डीजे.